आज गोडामध्ये काहीतरी घरगुती आणि पारंपरिक पदार्थ बनवला। त्यासाठी पाव किलो लाल भोपळ्याचे बी काढून कट केला आणि सालाशीच ठेवली। एका कुकरच्या भांड्यात भोपळ्याचे तुकडे ठेवले। हे भांड कुकरमध्ये ठेवून झाकण लावलं। आता मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या करायच्या। तर कुकर थंड झाला की भांड बाहेर काढलं। भोपळा छान शिजला। एका पसरट प्लेटमध्ये शिजलेले भोपळ्याचे तुकडे काढले। चमच्याने आता भोपळ्याचा गर सालीपासून वेगळा करायचा। भोपळ्याची साल काढायला अवघड जाते तेव्हा ही पद्धत वापरा। यात 1 वाटी किसलेला गुळ घालून मिक्स करायचा। गुळाचे खडे राहायला नको। गुळ मिक्स झाला। यात 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, खसखस, वेलची पावडर, जायफळ किसून घातलं, चवीपुरतं मीठ घातलं। पहिल्यांदा सर्व हे व्यवस्थित हलवून मिक्स करायचे। थोडं थोडं करत 2 वाटी गव्हाचं पीठ घातलं। भोपळ्यात पाणी असल्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज नाही। सगळं छान मिक्स करून घट्ट पीठ मळलं। तेल लावून परत मळलं। गुळ वापरला त्यामुळे पीठ जास्त वेळ भिजू न देता लगेच छोटासा गोळा घेऊन जाडसर याची पुरी लाटून घ्यायची। आता मीडियम गॅसवर तेल गरम झालं की ही पुरी सावकाश तेलात सोडा। पहिल्यांदा चमच्याने तेल सोडा। पुरीवर आली की हलक्या हाताने पलटवून घ्यायची। मस्त सोनेरी रंग आला की पुरी काढून घ्यायची। तर गरमागरम भोपळ्याचे घारगे तयार आहे। बाहेरून खुसखुशीत, आतून मस्त मऊ आणि गोड।